तर नमस्कार मंडळी, मी श्री आणि आज आहे आपण घेतलेल्या चॅलेंजचा डे 4। तर आजच्या दिवसाची सुरुवातच रात्री 12 पासून झाली आणि या गोष्टीचं कारण होतं माझा वाढदिवस। मग काय रात्री 1 वाजेपर्यंत आपल्या मित्रपरिवारासोबत सेलिब्रेशन सुरूच होतं। त्यात काकींनी मला विठोबा रखुमाईची एक सुंदरशी मूर्ती भेट केली, जी मी आपल्या 4 व्हीलर मध्ये लावणार आहे। मग सकाळी फ्रेश होऊन रेडी होऊन निघालो ऑफिसला। तर आता तुम्ही यांना भेटा, हे आहेत आपले प्रथमेश सर, आपल्या ऑफिसचे ऑपरेशन्स मास्टर। ऑफिसला पोहोचताच लगेच देवपूजा करून घेतली, कारण की आज संडे असल्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासूनच व्हिजिट सुरू होणार होत्या। सकाळी आलेले पहिलेच कस्टमर माझ्या गावाले निघाले। गावाले म्हणजे आपल्या कोकणातले। त्यांना साईट व्हिजिटला पाठवलंच होतं, तेवढ्यात दुसरे कस्टमर पण आले। या कस्टमरची आज आपल्या इथे रिव्हिजिट होती आणि यावेळी येताना ते पूर्ण फॅमिली सोबत आलेले, कारण आज ते फ्लॅट बुक करूनच जाणार होते। आणि आज फायनली त्यांनी 51,000 रुपये भरून त्यांच्या स्वप्नातलं घर आपल्या इथे बुक केलं। एखाद्या व्यक्तीचं मुंबईत घर घ्यायचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं ना, तेही आपल्यामुळे, तेव्हा जो आनंद होतो ना, तो वेगळाच असतो। मग एकामागोमाग एक व्हिजिट होतच राहिले आणि संध्याकाळी 6 वाजता बरोबर आपले चायवाले दादा चाय घेऊन आले। चहा पिऊन मग संध्याकाळ होताच देवपूजा करून घेतली। मग आपल्या ऑफिस फॅमिली सोबत पण थोडंफार सेलिब्रेशन करून घेतलं, कारण की संडे असल्यामुळे आज कुठेच बाहेर जायला भेटलं नव्हतं। मग आपल्या डायरेक्टरांचे म्हणजे स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि मग मनातल्या मनात बोललो की असंच लोकांना आनंद वाटायचं काम माझ्या आणि माझ्या टीमच्या हस्ते होत राहू दे। मग संध्याकाळी घरी गेलो तेव्हा काकींनी मस्तपैकी आमच्या सगळ्यांसाठी पावभाजी बनवून ठेवलेली आणि पावभाजी एवढी सुंदर झालेली की बघता बघता 8 लधी पाव कधी संपले हे कळलंच नाही। मग रात्री पुन्हा फॅमिली आणि फ्रेंड सोबत केक कट केला आणि थोडंफार सेलिब्रेशन केलं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये।